बँगलोरमध्ये येऊन तुम्ही इथे ब्रेकफास्ट नाही केला तर तुम्ही नक्कीच काय करू शकता. हे आहे बँगलोरचं खूप जुनं 1943पासूनचं ब्रेकफास्टसाठीचं एक ठिकाण ज्याचं नाव आहे विद्यार्थी भवन. इथे पूर्वी विद्यार्थ्यांचं येणं जाणं जास्त असायचं जेवणासाठी, म्हणून याचं नाव विद्यार्थी भवन असं पडलं आहे. आणि आपण बँगलोरमध्ये आलो आहे तर मग इकडे येऊन नाश्ता केलाच पाहिजे ना. तर मग आज आपण इथला मसाला डोसा ट्राय करणार आहे, जो ऐकल्याने खूप फेमस आहे. कॅफेमध्ये एंटर केल्यावर जसं मी तुम्हाला म्हणाले ना की हा फार जुना कॅफे, तर अगदी तसाच विंटेज फील येतो. आणि त्यांनी वॉल्सवर काही दिग्गज लोकांचे स्केचेस पण ॲड केलेत, त्याच्यामुळे खूप क्लासिक वाटतो कॅफे. तिकडचा मेनू सांगते. छोटाच आहे. मसाला डोसा, साबू मसाला डोसा, प्लेन डोसा, रवा खारा भात, केसरी भात, पुरी साबू आणि कॉफी टी. इथे आलो आहे आम्ही, तर इथे बसण्याची जी त्यांची मॅनेजमेंट आहे ती अशी आहे की आपल्याला म्हणजे सेपरेटली नाही बसवत, कोणाच्या तरी समोर बसवतात. म्हणजे आपल्याला टेबल कोणासोबत तरी शेअर करावा लागतो. पण आमचा टायमिंग थोडासा वेगळा आहे. इथे येण्याचा जेवणाचा जो प्रॉपर टायमिंग स्लॉट असतो तो नाही आहे, त्याच्यामुळे लकीली आम्हाला सेपरेट टेबल मिळाला आहे. पण तुम्ही जर कधी आलात तर शेअर करावा लागू शकतो. टाडा, फायनली आमचा मसाला डोसा आलेला आहे. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, कॅफेच्या एंट्रन्स वॉलवर एक मस्त डूडल केलेलं आहे. टेस्टी घी मसाला डोसा खाऊन झाल्यानंतर मी फिल्टर कॉफी ट्राय केली. कॉफी पण अमेझिंग होती. कॅफेला लागूनच त्यांचं टेक अवेचं आउटलेटसुद्धा आहे. विद्यार्थी भवनपासून ही छोटीशी ऑटो कॅब करून आपण आता निघालो आहोत एका वेगळ्या डेस्टिनेशनकडे, एका हिस्टॉरिक प्लेसवर. हे डेस्टिनेशन आपलं बँगलोर ट्रिपचं लास्ट डेस्टिनेशन आहे. यापुढेही मी तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग डेस्टिनेशन्स घेऊन येते आहे. तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा. मी टिपू सुलतान पॅलेस बघायला आली आहे इथे बँगलोरमध्ये आणि फिरले आहे, थोड्या क्लिप्स पण घेतल्या, तुम्ही बघायलाच पुढे. तर त्यांनी मेंटेन पण खूप छान ठेवलं आहे आणि जुनं ते आहे तसंच जपलं, त्यामुळे त्याची ब्युटी अजून एनहान्स झाली. तर म्हणजे इथे फिरताना खरं तर ते खूप आपल्याला असं वाटतं की आपण ॲक्च्युली त्याच काळातलं काहीतरी वास्तू खूप असं मागे जाऊन बघतोय, म्हणजे मागच्या काही त्यांच्या काळात जाऊन बघतोय असा फील येतो. अजिबात याच्यामध्ये रिनोव्हेशन किंवा त्यांनी असं एक्स्ट्रा काही आत्ताचं ॲड नाही केलं, त्याच्यामुळे आहे तशी वास्तू जपली आहे. तर ते खूप छान दिसते. तुम्ही पण नक्की या इकडे, तुम्हाला पण आवडेल बघायला. एक हिस्टॉरिकल डेस्टिनेशन म्हणून खूप छान आहे. हजरत टिपू सुलतान यांचे टोटल 4 पॅलेस आहेत. त्यातला हा समर पॅलेस म्हणून ओळखला जातो. याला रश्के जन्नत असंही नाव आहे, जे स्वतः हजरत टिपू सुलतान यांनी दिलं होतं. त्याचा अर्थ होतो हॅपी प्लेस टू लिव्ह. किती छान आहे ना हे नाव. आणि याचं आर्किटेक्चर हे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आहे, जे टीकवूडपासून बनवलं. असं म्हणतात पूर्वी हे वूड पाण्यामध्ये सोक करून ठेवायचे, ज्याच्यामुळे ते खूप स्ट्रॉंग बनायचे. म्हणूनच बहुतेक ते अजूनही इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे.
इथे वरच्या पार्टमध्ये बाल्कनी पार्टमध्ये फोटोग्राफी अलाउड आहे किंवा खाली समोरच्या साईडला, पण इथे खाली काही 2-3 खोल्या आहेत तर तिथे रेस्ट्रिक्टेड आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. पण तुम्ही कधी आला तिकडे हे बघायला तर खाली नक्की जा, कारण की तिथे टिपू सुलतान यांनी इन्व्हेंट केलेले रॉकेट्स ठेवले 2, तर ते बघण्यासारखे. सो हा होता आपला बँगलोरमधला लास्ट ब्लॉग. आता भेटूयात आपण पुढच्या वीकमध्ये आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तोपर्यंत बाय.